राष्ट्रवादी शरद चंद्र पवार समूह द्वारा दिव्यांग बंधुओं की मांगों को लेकर के महाराष्ट्र भर धरना आंदोलन किया जा रहा है। इसी कड़ी में हिंगणघाट के उप विभागीय कार्यालय के सामने धरना आंदोलन किया गया, जिसका नेतृत्व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार के समूह के अतुल वांडिले और राष्ट्रीय दिव्यांग सेल के मारुति महाकालकर ने। इस वक्त दिव्यांग बांधव और भागिनी उपस्थित थे। महाराष्ट्र के दिव्यांग बंधुओं की मांगों को पूरा करने के लिए राष्ट्रवादी शरद चंद्र पवार समूह आक्रामक हो गया है। दिव्यांगों की जायजा मांगों को पूरा करने की मांग धरना आंदोलन के माध्यम से की गई। आंदोलनकारियों ने राज्य सरकार से मांग की है कि दिव्यांगों की विभिन्न मांगों को पूरा किया जाए। आंदोलनकारियों का मानना है कि दिव्यांग बंधुओं को उनके अधिकारों से वंचित नहीं किया जाना चाहिए। इस धरना आंदोलन के दौरान नायब तहसीलदार सागर काम्बेले को मांगों का ज्ञापन दिया गया। ज्ञापन में दिव्यांग बंधुओं की मांगों को पूरा करने की मांग की गई। इस वक्त राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गुट के कार्यकर्ता, पदाधिकारी, दिव्यांग बांधव उपस्थित रहे। आज संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दिव्यांग सेलचं आंदोलन आमचं सर्वीकडे चालू आहे। वर्धा जिल्ह्यातून हिंगणघाट मध्ये दिव्यांग सेलचं आंदोलन मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित दिव्यांग आमच्या ताई त्यानंतर आमचे ज्येष्ठ सर्व उपस्थित आहे। आत्ताच नेमके तहसीलदार साहेब येऊन गेलेले आहेत। त्यांनी दिव्यांग सेलच्या धरणे आंदोलन जे चालू आहे त्यासाठी त्यांच्या मागण्या विचारल्या। आम्ही त्यांना डेप्युटेशन निवेदन दिलेलं आहे। दिव्यांग सेलच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या ह्याच आहे की इथं ते स्वच्छतागृह राहते, तर स्वच्छतागृहाला जे काही कर्मचारी लागते तर ते तुम्ही दिव्यांगांच्या एखाद्या व्यक्तीला जर दिलं तर दिव्यांगांना रोजगार त्याच्या माध्यमातून मिळू शकते, हे पहिली मागणी आहे। दुसरी, दिव्यांगांना त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आणि मोफत शिक्षण मिळाल्यानंतर त्यांना नोकऱ्या सुद्धा मिळाल्या पाहिजे, अशी दुसरी मागणी आहे। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जे काही नगरसेवक निवडून येतील आणि जे कॉर्पोरेशनमध्ये घेतल्या जाते तर 3 राज्यामध्ये दिव्यांगांसाठी एक राखीव जागा राहते कॉर्पोरेशनमधून, पण महाराष्ट्रात राहत नाही। त्यासाठी दिव्यांग सेलच्या माध्यमातून हे सुद्धा एक मागणी आहे। त्यानंतर दिव्यांग जर ज्येष्ठ होतो किंवा त्याला निराधार होतो, निराधार झाल्यानंतर त्यांना 10,000 रुपये मानधन त्यांना मिळाला पाहिजे, अशा अनेक मागण्या घेऊन आजचं धरणे आंदोलन चालू आहे आणि धरणे आंदोलनाला मोठ्या प्रमाणात दिव्यांग लोकांचा प्रतिसाद दिसत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे। जर आमच्या मागण्या शासनाने आणि प्रशासनाने जर पूर्ण केल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन करून या शासनाचा निषेध करतील आणि रस्त्यावर उतरतील।